जय श्री कृष्ण. तुकाराम महाराज म्हणतात, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहिणी बंधू चुलता, कृष्ण माझा. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहिणी बंधू चुलता, कृष्ण माझा. कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे तारू, उतरी पायल पारू भवनदीच्या. कृष्ण माझे मन, कृष्ण माझे धन, सोयरा सज्जन कृष्ण माझा. तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसावा, वाटेन करावा परत जीवा. म्हणतो सर्वस्व आहे माझं. इतक्या प्रमाणात व्हावा. जसं शंकराचार्यांनी म्हटलं, न बंधुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्यं, चिदानंदरूपः शिवोऽहं शिवोऽहं. तो चिदानंद रूप जो शिव सदाशिव, तो सद चिदानंद रूप वासुदेव, ज्यासाठी तुकाराम महाराज म्हणाले, पुन्हा ऐकावा. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहिणी बंधू चुलता, कृष्ण माझा. कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे तारू, उतरी पायल पारू भवनदीच्या. कृष्ण माझे मन, कृष्ण माझे धन, सोयरा सज्जन कृष्ण माझा. तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसावा, वाटेन करावा परत जीवा. कसा विसावा आहे हा, जिथून मला आता पुन्हा इथे परत नाही यावं लागणार. असा विसावा म्हणजे रेस्ट स्टॉप, रेस्ट एरिया. असा रेस्ट एरिया जे स्वतःच डेस्टिनेशन पण आहे. या शहरातून त्या शहरात जायचं, समृद्धी हायवे घेतला, मध्ये कुठेतरी थांबलो, थंड पेय फराळासाठी, तिथेच थांबलो, बस पोहोचलो असं नाही. पुन्हा चला, पुन्हा यात्रा. पोहोचल्यावर पुन्हा जिथून आलो तिथे परत, पुन्हा मध्ये कुठेतरी विसावा. तुकाराम महाराज हा कृष्ण माझा विसावा, माझा रेस्ट स्टॉप असा आहे. तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसावा, कसा वाटे न करावा परत जीवा. या रेस्ट स्टॉपवर विश्रांती घेतली, विश्राम केला, स्लो डाऊन झालं, थांबून गेलो. पुन्हा कुठेच नाही जावं लागत. हेच माझं गंतव्यस्थान होतं, लक्षात येतं. येथेच मी 84 लाख योनींमधून भटकत होतो. हेच मी शोधत होतो. इथेच मला यायचं होतं. हेच माझं गंतव्यस्थानही आणि उद्गमस्थानही. द सोर्स अँड द डेस्टिनेशन, द कल्मिनेशन. याच्या त्याच्या मागे धावत होती ही माझी बहीण, हा माझा चुलता. यांना मनव, यांना रिझव, यांची मर्जी सांभाळू. तुकाराम बुवा म्हणतात, बहिणी बंधू चुलता कृष्ण माझा. वडिलांना हे सांगितलं असतं, आईला ते दाखवलं असतं. आई असती तर
वडील असते तर तुकाराम महाराज म्हणतात, कृष्ण माझी माता, कृष्णाची माझा पिता. का? कारण माझ्या जन्माच्या आधीपासून तो मला बघत होता, ओळखत होता. आणि माझ्या तथाकथित मृत्यूनंतरही तो मला बघत राहील, ओळखत राहील. आणि माझा प्रत्येक क्षण तो बघतो आहे, टिपून घेतो आहे, नोंदवतो आहे. माझ्याप्रती त्याला अभिमान आहे की कसं मी माझं जीवन जगते, कसं मी स्वतःला उभं केलं, कशा कष्टांना सामना दिला, कशी मान उंच ठेवून त्याच्यावर विश्वास ठेवून त्याचं नाव घेऊन समोर सरकले. आई वडिलांनी नाही बघितलं, जिवंत असतानाही सगळं कुठे बघू शकले. जेवढं मी दाखवलं तेवढंच, जेवढं मी सांगितलं तेवढंच. कृष्ण सततच अहम आत्मा गुडाकेश सर्वभूताशय स्थित 10वाध्याय विभूती योग. अरे राजा, अहम आदव च मध्यम च भूतानाम अंतमेव च. अर्जुना, हा भीष्म, हे द्रोण, हे तर तुझ्या रथाच्या बाहेर समोर आहेत. तो युधिष्ठिर, तो भीम, हेही तुझ्या रथाच्या बाहेर तुझ्या मागे आहेत. तुझे शत्रू तुझ्या समोर, तुझे मित्र तुझ्या मागे, पण रथाच्या आत तुझ्या जवळ सगळ्यात समोर पार्थ सारथी आहे. तो नाही का मी सतत तुझ्यासोबत. तसा माझ्या हृदयात ठोके देणारा माझा कृष्ण. काल हे भेटले, उद्या त्यांना भेटू. आई वडील असते तर बहीण भावांना असं सांगू. अगं, पण प्रत्येक श्वासात तुझ्या शरीररूपी रथात आहे ना, उपनिषद सांगतात. तुझ्यासोबत गंमत कशी की तोच तुझा वडील होता, बनून आला होता. तोच तुझी आई बनून आली होती. त्याला दिसताय, कळताय, तो ऐकतो आहे, तो बघतो आहे. तो वाईट का वाटून घेतेस? कृष्ण माझे धन, कृष्ण माझे मन. मायूस नको हो वाईट विचार आले. मन ऐकत नाही, त्याला का नाही देऊन देते? घे. वेडी वाकोडी गाईन परी तुझी म्हणवीन. जे आहे मन जसं आहे, वाईट आहे, कुच्चीन आहे, तुझं तुला दिला. Create in me a clean heart, dear God, that constantly thinks of you. Create in me a clean heart, dear God, and that constantly remembers you. सुंदर, साधा, स्वच्छ हृदय. त्यात निर्मल स्मरणरूपी जल. कृष्ण नामाचा झरा. शुद्ध सात्विक प्रेम. कपट रहित, द्वंद्व रहित, ईर्ष्या रहित, स्पर्धा रहित. स्वच्छ, स्वच्छ, स्वच्छ. Create in me a clean heart, my Lord, that only thinks of you.
कृष्ण माझे गुरु, कृष्णाची माझे तारू. गुरुही तर आले आणि गेले ना. गुरूंना गुरुपद त्या ईश्वराकडूनच प्राप्त झालं ना. गुरुही तर त्याचीच महत्ता गातात आहेत ना. तो तू तर माझा स्वतःचा बनून बसला आहेस. उतरी पैल पारू भव नदीच्या. बाबा मला सांभाळ आता. म्हणून कबीरजी म्हणतात, इंद्रिय मन निग्रह करन, हृदय कोमल होय. इंद्रिय मन निग्रह करन, हृदय कोमल होय. सदा शुद्ध आचार में, रह विचार में सोए. उन मन रहे ब्रह्म को छीने. छीने अर्थात चिंतन करणे. घट में समाधि लगाए. अवधू सोजन हम का भाव है. तो इंद्रिय मन निग्रह करन, हृदय कोमल होय. सदा शुद्ध आचार में, रह विचार में सोए. कृष्णं वंदे जगद्गुरुं. जय श्री कृष्ण. जय गुरुदेव. हरि बोल.